नीता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बाजारात मिळणाऱ्या पापलेट फ्रायची चव घरीच हवी आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यामध्ये बाहेरून खुसखुशीत आणि आतून रसाळ असा हॉटेल स्टाईल पापलेट फ्राय बनवून दाखवणार आहे। मसाला असा मुरेल की प्रत्येक घास खाल्ल्यावर बोट चाटत राहाल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी हे मार्केटमधून 2 किलो मासे विकत आणलेले आहेत। या माशांना अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत। यामुळे आपण जो मसाला याला लावणार आहे तो पूर्णपणे आतपर्यंत यामध्ये मुरला जातो। सुरुवातीला आपण हे मासे जे आहेत हे मार्केटमधून आणल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। यामुळे याच्यातील काही घाण वगैरे असेल तर ते पूर्णपणे निघून जाते। या ठिकाणी पाहू शकता मी 2 ते 3 वेळा या स्वच्छ पाण्याने असे मासे धुवून घेतलेले आहेत। आता एका ह्या मोठ्या परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आहेत। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। या ठिकाणी आपण जास्तीचा कोणताही मसाला वापरणार नाही। रेग्युलर जे आपण आलं लसूण पेस्ट असते ही 2 ते 3 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट लावायची आहे। 1 टेबलस्पून हळद पावडर टाकायची आहे। थोडंसं आगळ टाकायचं आहे। आगळ म्हणजे कोकम असतं ते टाकायचं आहे। जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही चिंचेचं पाणी टाकलं, तेही नसेल तर तुम्ही लिंबू पिळलात तरी सुद्धा चालू शकतं। टेस्टनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। ज्या आपण या माशांना चिरा पाडलेल्या आहेत यामध्ये सुद्धा हे आतमध्ये असं भरायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत हा मसाला मुरला जाईल। आणि आता 30 ते 45 मिनिटांसाठी हे असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। अगदी एक पीस हातात घेऊन हे व्यवस्थित आपण मसाला लावून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्त वेळासाठी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल, पण यापेक्षा कमी वेळात लगेच फ्राय करायला घ्यायचं नाही। आता 30 ते 45 मिनिटं झालेली आहेत। एकीकडे आपण एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा आहे, एकदम बारीक रवा। थोडंसं तांदळाचं पीठ 1 टेबलस्पून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण डाळीचं पीठ, जे चणा डाळीचं पीठ असतं ते घ्यायचं आहे। आपल्या आवडीनुसार तिखट, मीठ टाकायचं आहे आणि थोडासा फिश मसाला टाकायचा आहे। जर फिश मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर गरम मसाला 1 टेबलस्पून तुम्ही टाकलात तरी चालेल। आता यानंतर या मिश्रणामध्ये हे फिशचे तुकडे जे आहेत ते आपण बुडवायचे आहेत, म्हणजे पूर्ण कव्हर करायचं आहे रव्याचं। आणि आता फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून हे मध्यम आचेवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडवरून आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत। अजिबात तेलकट होत नाहीत। शिवाय पाहू शकता वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, खूप टेस्टी असे फिश नक्की अशा प्रकारे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।